इथे आमच्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. बघितलं, आवाज पण येतो कुरकुरीत असा, छान झालं त्याच्या. मग तुम्ही सुद्धा करणार ना अशा शंकरपाळ्या? त्यासाठी आमची रेसिपी तुम्हाला बघावी लागेल. हे इथे मी नमक पाऱ्या बनवते, म्हणजे ते आपण शंकरपाळा बनवते, खाऱ्या शंकरपाळ्या. त्याच्यासाठी इथे मी पीठ तयार केले. त्या पिठामध्ये मी म्हणजे हे 1 किलो मैदा घेतला, त्याच्यामध्ये मीठ, थोडा मसाला, जिरं आणि ओवा याचं असं पावडर करून टाकली आहे. आणि मग घी असतं ना आपलं, ते थोडं गरम केलं आणि मग ते ॲड केलं याच्यात. आणि मग पाणी घेऊन असं हे मस्त मळलंय, थोडं सॉफ्ट केलं असं. आणि मग आता हे असे गोळे तयार केले मी याचे आणि लाटलं गोळे तयार केल्यानंतर. आणि इथे याच्या असे कात्रण केले, ते त्रिकोणी आकारामध्ये कात्रण केलं. आणि आता हे तळणार शंकरपाळ्या. इथे आपल्या शंकरपाळ्या तळल्या जातात मस्त कुरकुरीत. तेल असं गरम झाल्यानंतर टाकायचं, मग ते व्यवस्थित असं कुरकुरीत होतात. हे जेव्हा आपण असं पोळ्या लाटतो तेव्हा त्या एकदम पातळ पातळ लाटायच्या, म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी होतात. जाड केलं तर मग ते व्यवस्थित नरम पडलं जातात. पातळ लाटायच्या अशा, मग ते छान कुरकुरीत तळल्या जातात. इथे करून ठेवले तशा. त्या 1 किलो मैद्याच्या पिठाचं केले, मैदा मळून नंतर मग त्याचे तयार केलेले. 1 किलोच्या जवळजवळ दीड 1 किलो तरी झालंच ना. ते वाढलं जातं ना पीठ, म्हणजे जसं जसं वाढतं क्वांटिटी वाढते. कसं लागते श्रुतिका? छान आहेत ना? असं कुरकुरीत झालेत का क्रंची? आवाज पण येतोय. अरे वा, आवडतात ना खायला? 1 किलो मैद्याच्या एवढ्या ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. नमक पाळ्या, खाऱ्या शंकरपाळ्या.